लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आतापर्यंत असं कधी झालं नाही की एका विषयावर लागोपाठ 3 सादरीकरण झाली, पण या वेळेला काहीतरी वेगळं आहे जगन्नियतेच्या मनामध्ये. नरसिंहावरची माझी 2 व्हिडिओ एकाच दिवशी सादर झाली आणि गुरुचरित्र वाचत असताना मला प्रेरणा झाली की नरसिंह जयंती निमित्त 3रं सादरीकरण कर. आणि म्हणून वैशाख शुद्ध त्रयोदशी नरसिंह जयंतीच्या निमित्ताने भगवान दत्तात्रयाच्या आदेशानुसार श्रीपाद श्री वल्लभांच्या प्रेरणेनुसार भगवान नृसिंहांवर त्यांच्या 33 रूपांच्या स्पष्टीकरणार्थ हा 3रा व्हिडिओ मी आपणासमोर विनम्रतेने सादर करीत आहे. नृसिंह जयंतीला वेळ असताना कालच मी पहिला व्हिडिओ टाकला, तो नरसिंह ऋणमोचक स्तोत्र, जे अतिशय महत्वपूर्ण शक्तिशाली स्तोत्र आहे. घरातली अलक्ष्मी निघून जाऊन ऋणातून मुक्तता होण्यासाठीच हे अतिशय पॉवरफुल शक्तिशाली अशा प्रकारचं स्तोत्र आहे. त्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही ती बघावी. 2रा व्हिडिओ लागोपाठच तयार झाला आणि तोही अपलोड केला. ते नरसिंह कवच, भगवान नरसिंहाचं स्वरूप काय आहे, त्यांचा अवतार कसा झाला, तो अवतार कसा दिसत होता आणि ब्रह्मदेवानी दिलेल्या वरामुळे त्या अवतारामध्ये कोणचे विशेष असणं आवश्यक होतं, ज्याद्वारे हिरण्यकश्यपूचा वध होऊ शकेल आणि प्रल्हादातला मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग, राजपदाचा मार्ग हा प्रशस्त होऊ शकेल. त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ज्यांनी हे पूर्वीचे 2 व्हिडिओ बघितले नाही त्यांच्या सोयीसाठी हे दिलेली आहे. गुरुचरित्र वाचत असताना मला प्रेरणा झाली की श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार भगवान नृसिंहाचे जे एकूण 33 अवतार झालेले आहेत आणि ते विधान जे भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला दिलेले आहे की संभवामी युगे युगे, धर्म रक्षणार्थ, सदरक्षणार्थ, भक्त रक्षणार्थ मी वारंवार जन्म घेईल. तर याचा पुरावा हा आहे की भगवान नृसिंहांनी एक नाही 33 अवतार धारण केलेले आहेत. या ठिकाणी पहिला अवतार आपल्याला दिसतो आहे तो भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी घेतलेला पहिला अवतार आहे. अतिशय उग्र अवतार आहे तो. आणि म्हणून त्यांचा श्लोक, त्यांचा आव्हान श्लोक या ठिकाणी तुमच्या समोर देतो आहे. ओम उग्रवीरं महाविष्णुं ज्वलंतं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्.
हे उग्र आहे, रूप उग्र आहे, वीर आहे, हातात गदा आहे, हातात बाण आहे, हातात धनुष्य आहे, हातात चक्र आहे. हे महाविष्णूचा चौथा रूप आहे, चौथा पूर्णावतार आहे. आणि ज्वाला आहेत, ज्वाला आहेत, सर्व मुखावर ज्वाला आहे, डोळ्यात ज्वाला आहे, मुखावर ज्वाला आहेत, दात तीक्ष्ण दात आहे, त्यामध्येही ज्वाला आहे. संपूर्ण मुखावर ज्वाला दिसतात आहे. डोळे बघा, असा तो नृसिंह, नर आणि सिंह यांचं संमिश्रण असलेला अवतार आहे, जो भीषण आहे. भीषणाचा वध करण्यासाठी भीषण अवतार धारण केलेला आहे, परंतु तो भद्र आहे, अभद्र नाही. तो शुभ आहे आणि तो शुभ असल्यामुळे बालक स्वरूपात असलेला प्रल्हाद त्या अवतारापाशी उभा आहे. काळाचाही काळ, मृत्यूचाही मृत्यू, त्याला आम्ही वंदन करतो, त्याला आम्ही वंदन करतो. अर्थ खाली दिलेला आहे, आपण सुज्ञ आहात, आपण वाचू शकता. पहिला अवतार आपण जो बघितला तो प्रल्हादासाठी झालेला आहे, परंतु नृसिंहाचे एकूण आणखी 32 रूप आहेत. 32 रूपामध्ये नृसिंहानी अवतार धारण केलेला आहे आणि त्यांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये याच साकल्याने वर्णन आलेलं आहे. आणि नृसिंह रूपामध्ये नृसिंहाचा अवतार समाप्त करण्यासाठी, शांत करण्यासाठी लक्ष्मी देवीने मदत केलेली आहे आणि महारुद्र, महाकाल, कैलासेश्वर शंकरानेही मदत केलेली आहे. नृसिंहाचं दुसरं रूप जे आहे ते कुंदपाद नरसिंह मूर्तीचं रूप आहे. कुंदपाद नरसिंह मूर्ती. तिसरं रूप जे आहे ते कोप नरसिंह मूर्ती. कोप, त्याचा कोप झालेला आहे. तिसरं रूप आहे, चौथं रूप आहे, म्हणजे पहिलं रूप तुम्हाला दाखवलेलं आहे. चौथं रूप आहे ते दिव्य नरसिंह मूर्ती. त्याच्या पुढचं रूप आहे ब्रह्मांड नरसिंह मूर्ती. त्याच्या पुढचं रूप आहे समुद्र नरसिंह मूर्ती, विश्वरूप नरसिंह मूर्ती, वीर नरसिंह मूर्ती, रौद्र नरसिंह मूर्ती, क्रूर नरसिंह मूर्ती आणि बिभित्स नरसिंह मूर्ती. असे एकूण आपण सगळ्यात पहिला पाहिलेला पहिलं रूप आणि हे 10 रूप, असे 11 रूप आपण बघितलेले आहेत. बारावं रूप आहे धूम्र नरसिंह मूर्ती. धूम्र, धूर आहे, धूर आहे. 13वं रूप आहे वन्नी नरसिंह मूर्ती. 14वं रूप आहे व्याघ्र नरसिंह मूर्ती. पुढचं रूप आहे बिडाल नरसिंह मूर्ती.
भीम नरसिंह मूर्ती, पाताळ नरसिंह मूर्ती, आकाश नरसिंह मूर्ती, वक्री नरसिंह मूर्ती, चक्र नरसिंह मूर्ती, शंख नरसिंह मूर्ती. 22व रूप आहे सत्व नरसिंह मूर्ती. अद्भुत नरसिंह मूर्ती, वेग नरसिंह मूर्ती, विदारण नरसिंह मूर्ती, योगानंद नरसिंह मूर्ती, लक्ष्मी नरसिंह मूर्ती, भद्र नरसिंह मूर्ती, राज नरसिंह मूर्ती, वल्लभ नरसिंह मूर्ती आणि 31व रूप आहे श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह मूर्ती. श्रीपाद श्री वल्लभई हा नरसिंहांचा अवतार आहे. 32वा जे रूप आहे ते नृसिंह सरस्वती नरसिंह मूर्ती आणि 33वा भगवान नृसिंहांचा अवतार आहे तो स्वामी समर्थ नरसिंह मूर्ती. बघा तुम्हाला पटत का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मतितार्थ अत्यंत सोपा आहे. सुज्ञ श्रोत्यांना हे लक्षात आलं असेल की 32 नृसिंहाच्या अवतारामध्ये वर्णन केलेले सर्वे गुण पहिल्या अवताराच्या प्रतिमेमध्ये आपल्याला प्रतीत होतात. परंतु जशी गरज पडते, जशी समस्या उद्भवते, जशी कलियुगातील परिस्थिती असते त्याप्रमाणे अवतार धारण करणारा परमात्मा आपलं स्वरूप बदलत असतो. त्यामुळे पूर्णावतारातील नृसिंहाचा शेवटचा अवतार हा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा आहे. हे यावरून सिद्ध होतं. आणि अतिशय पवित्र असलेला, अशी अतिशय सिद्ध असलेला आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या इच्छेने तयार झालेला त्यांच्या चरित्रात्मक ग्रंथामधला हा भाग आहे. त्यामुळे तो वादातीत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. हा व्हिडिओ हा दैवी संकेताचं रूपांतर आहे प्रत्यक्षामध्ये आलेलं. कारण आतापर्यंत असं कधीच झालं नाही की एका विषयावर मी 3 व्हिडिओ सादर केलेले आहेत. परंतु या वेळेला गुरुकृपेने, गुरुप्रेरणेने पहिले 2 व्हिडिओ एकाच दिवशी तयार झाले आणि 10 मिनिटाच्या अंतराने ते अपलोड झाले. आणि त्यानंतर मला असं वाटलं की हा विषय आता संपला. परंतु गुरुचरित्राचं पारायण करत असताना मला संप्रेरणा झाली, आदेश झाला
की तिसरा व्हिडिओ अजून बाकी आहे. नृसिंह अवतारचं पूर्ण स्वरूप सद्भक्तांसमोर सादर करायचं आहे, ते पूर्ण कर. आणि त्या आदेशानुसार हा तिसरा व्हिडिओ मी आपणा सर्व सुज्ञ प्रज्ञ श्रोत्यांना समर्पित करतो आहे. ओम दत्तात्रेय नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद शरणं मम. ओम शांति शांति शांति.